हनुमान चालीसा पाठमुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते। विश्वेश्वर स्वामी महाराज, हनुमान चालीसा पाठमुळे अनेक चांगले फायदे परिणाम होतात। हे अनुभवले पाहिजे, ते शब्दात सांगता येत नाहीत। चालीसामुळे वातावरणात शुद्धी व आत्मिक समाधान मिळते, तसेच मानसिक शांतता, वैचारिक शुद्धता निर्माण होते। या कलियुगात संरक्षण कवच त्यामुळेच निर्माण होते। सध्या असणारे रोगराई, नवीन निर्माण होणारे आजार, ऋतुचक्र बदलले, सामाजिक प्रश्न, अशांतता, समाधान, यामध्ये शांतता व समाधान हनुमान चालीसा पाठमुळे मिळते व सकारात्मक ऊर्जाही प्राप्त होते, असे मंगल भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष विश्वेश्वर स्वामी महाराज श्री राजाभाऊ कोठारी यांनी सांगितले। नगरमध्ये सध्या सर्वत्र हनुमान चालीसा पाठ चालू आहे। मंगल भक्त सेवा मंडळाच्या हनुमान चालीसामध्ये ते बोलत होते। ते पुढे म्हणाले, मंगल भक्त सेवा मंडळी गेल्या 39 वर्ष महाराष्ट्रात काम करते, अनेक उपक्रम राबवते। हनुमान चालीसाला पठणाला 21 वर्ष पूर्ण झाली असून सातत्याने अवितरपणे हनुमान जयंतीच्या आधी 41 दिवस दररोज नगर शहरात विविध ठिकठिकाणी ही सेवा दिली जाते। तसेच इतर अनेक मंडळीही हनुमान चालीसा करतात। नगरकरांनी त्या हनुमान चालीसाला जावे व अनुभव घ्यावा, आपणास नक्कीच सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल, असंही ते म्हणाले। मंगल भक्त सेवा मंडळ श्री विश्वेश्वर स्वामी महाराज श्री राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनातून विविध माध्यमातून अवितरण चालणारे सेवारूपी विविध उपक्रम राबवत आहेत। जय शंकर। मंगल भक्त सेवा मंडळ F70 MIDC संचलित हनुमान चालीसा पठण व भजन संध्येच्या या सेवेला 21 वर्ष आज पूर्ण होत आहे। गेली 21 वर्ष सातत्याने अविरतपणे अहमदनगर शहराच्या पुण्य पावन भूमीमध्ये विविध चौकांमध्ये हनुमान जयंतीच्या अगोदर 41 दिवस ही सेवा नगरवासियांच्या साठी उपलब्ध करून देण्यात आलेली मंगल भक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून। खरं तर हनुमान चालीसा पठणाचे किती फायदे आणि त्याचे काय परिणाम होतात हे अनुभवणं अत्यंत गरजेचं। हे शब्दात सांगता येत नाही आणि जे शब्दात सांगता येत नाही ती अनुभूती असते। हनुमान चालीसाच्या नुसत्या आवर्तन जेव्हा होतात तेव्हा वातावरणाच्या शुद्धीबरोबरच आत्मिक समाधान, मानसिक शांतता, मानसिक शुद्धता, वैचारिक शुद्धता ही निर्माण होत जाते। आणि आजच्या या कलियुगामध्ये जिथे आबाळच फाटले तिथे आपण कुठे कुठे ठिगळ लावू शकतो। मात्र जर आपणच आपल्या अवतीभोवती एक असं संरक्षक कवच निर्माण करू शकलो तर निश्चितपणे या कलियुगाला आपण समर्थपणे तोंड देऊ शकतो। आज जर आपल्या अवतीभोवती पाहिलं तर रोगराई, ऋतू सगळे काही बदललेले आहेत, नवीन आजार आलेले आहेत, ऋतुमान सगळं ऋतुचक्र बदललं गेलेलं आहे। आज समाजात अनेक असे सामाजिक प्रश्न निर्माण झाले की ज्याची उत्तर आज आपल्या हातात नाही। अशा या अशांततेमध्ये, असमाधानामध्ये जर खऱ्या अर्थानं आपल्याला कुठे शांतता आणि समाधान प्राप्त होत असेल तर ते फक्त आणि फक्त हनुमान चालीसाच्या पठणानं होतं। आज आपण पाहतो आत्ताच 10वी 12वीचे पेपर झाले, आता माध्यमिक, प्राथमिक सगळ्या कॉलेजेस यांचे पेपर सुरू होतील किंवा असतीलही। या सर्वांना एक पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जा या माध्यमातून प्राप्त होते आणि म्हणूनच अहमदनगर शहराच्या या पावन पुण्यभूमीमध्ये मंगल भक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून या हनुमान चालीसा पठण व भजन संध्येच्या सेवेचं नियोजन, आयोजन आणि संचलन केलं जातं। मंगल भक्त सेवा मंडळ गेली 39 वर्ष या अहमदनगर शहरामध्ये आणि नुसतं शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर, देशाबाहेर देखील कार्यरत आहे। एकूण 29 उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून चालवले जातात। दत्तप्रभूंच्या आणि सद्गुरू शंकर महाराज काली मातेच्या आशीर्वादानं हे 29 उपक्रम आणि या 29 उपक्रमांपैकी असलेला हा एक हनुमान चालीसा पठणाचा उपक्रम। अहमदनगर शहरवासियांनी या उपक्रमाला, माझ्या माता भगिनींनी अत्यंत मनापासून साथ दिली, सहकार्य दिलं आणि म्हणूनच जर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की मंगल भक्त सेवा मंडळाचं हनुमान चालीसा म्हणजे ही खास माझ्या माता भगिनींसाठी एक पर्वणी असते आणि त्याचाच परिणाम म्हणून या सेवेमध्ये जास्त संख्येनं आपल्याला माता भगिनींची उपस्थिती इथे दिसेल। जर घरातली एक करती स्त्री वैचारिकदृष्ट्या खऱ्या अर्थानं या हनुमान चालीसा पठणाच्या माध्यमातून, आवर्तनांच्या माध्यमातून जर तिच्या विचारांमध्ये फरक पडला तर एक आई, अख्खं कुटुंब, अख्खं संसार निश्चितपणे सुरळीतपणे चालू शकते। आणि आज या
पूर्ण वातावरणामध्ये हीच सगळ्यात मोठी गरज आहे. हीच गरज या माध्यमातून निश्चित पूर्ण होते असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. मी या निमित्तानं सर्व नगरवासियांना, अहिल्यानगरवासियांना एवढंच आवाहन करू इच्छितो की मंगल भक्त सेवा मंडळच नव्हे तर या आपल्या अहमदनगर शहरामध्ये इतरही अनेक 6 मंडळं हनुमान चालिसाचं कार्यक्रम घेत असतात. आपल्याला जिथे शक्य आहे तिथे जाऊन आपण या हनुमान चालिसा पठणाच्या आणि भजन संध्येच्या सेवेमध्ये सहभागी होणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे असं मी मानतो. आणि म्हणूनच आवाहन करतो की आपण रोज चालणाऱ्या 41 दिवस चालणाऱ्या या हनुमान चालिसा पठणाच्या यज्ञामध्ये आपण सहभागी व्हावं आणि आपण या हनुमान चालिसातनं प्राप्त होणाऱ्या त्या सकारात्मक ऊर्जेला ग्रहण करावं. जय शंकर. प्रतिनिधी महेश कांबळे, MK न्यूज, अहमदनगर.